विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कदम अजय आज आपल्याला FY BCom मराठी चा अभ्यासक्रम समजावून सांगतो आहे. हा अभ्यासक्रम समजावून सांगण्याच्या पूर्वी काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्या लागतील, कारण तुम्ही 12वी पास होऊन नुकताच महाविद्यालयीन अर्थात सिनियर कॉलेजला किंवा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी हा एक विषय आपल्याला अभ्यासक्रमासाठी अभ्यासावयाचा आहे. आणि सुदैवाने आता व्हिडिओही तुमच्या समोर येतो आहे, तर तुम्ही थोडेसे रिलॅक्स असाल. पण जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना मला सांगायचं आहे की हा अभ्यासक्रम फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्येच शिकविला जातो. बाहेरच्या विद्यापीठांमध्ये दुसरा अभ्यासक्रम असेल, तेथे असणारे जे काही अभ्यास मंडळ असतात वाणिज्य शाखेशी संबंधित, त्यांचा तो वेगळा विषय असेल. सो लक्षात हे ठेवायचं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जातो. आणखीन एक महत्वाची बाब की हा अभ्यासक्रमाची सुरुवात कधीपासून झाली, इथे जे जून 2019 लिहिलेलं आहे, याचा अर्थ की पुणे विद्यापीठानं CVCS या पॅटर्न नुसार अभ्यासक्रमाची रचना 2019 पासून सुरू केलेली आहे. आणि कला शाखा, वाणिज्य शाखा किंवा विज्ञान शाखा आणि इतरही ज्या काही शाखा असतील, तर त्याच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम बदलण्याची सुरुवात ही 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून झाली. आणि आज 2021-22 अर्थात ही तिसरं वर्ष आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहात असं म्हणूया, की गेली 2 वर्ष हा अभ्यासक्रम शिकविला जातो आहे. अर्थात या बाजारामध्ये आवश्यक ती पुस्तकं उपलब्ध आहेत, ज्या काही नोट्स असतात तेही उपलब्ध असतील. मग आपण हा प्रपंच का करतोय की व्हिडिओज बनवणं, तुम्हाला पाठवायचे वगैरे वगैरे. याचं साधंसं कारण हे आहे की अलीकडे सर्व ऑनलाईन आहे, म्हणजे आपल्याला सगळं काही मोबाईलच्या माध्यमातूनच करण्याच्या सवयी लागलेल्या आहेत. आणि वाचन संस्कृतीला म्हणजे थोडं कुठेतरी म्हणजे कमी झाली वगैरे असं म्हणणं हे योग्य नाही, पण आपण त्याकडे थोडंसं डोळे झाक करतोय, दुर्लक्ष करतो आहोत. आणि युट्यूबच्या माध्यमातूनच शिक्षण घेणं चालू आहे. गुगललाच विचारून आता हल्ली सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. म्हणजे जी काही ज्येष्ठ माणसं आहेत किंवा अनुभवाची माणसं आहेत, ती आता काही दिवसानंतर किंवा मी तर म्हणेन की आजच ती अशी बाहेर फेकली गेली आहेत. म्हणजे तुम्हाला अगोदर गुरुकडे जावं लागायचं किंवा त्यांची व्याख्यान ऐकावी लागायची, तुम्हाला ग्रंथालयाकडे जावं लागायचं, त्या पुस्तकांना काहीतरी मागावं लागायचं. आजकाल हे सगळं बदलून गेलेलं आहे. आणि या बदललेल्या कालखंडामध्ये किंवा या काळामध्ये आणि त्यात कोविड-19 ने तर आणखीनच म्हणजे चमत्कार करून टाकला की आपण जे नाही ते नव्यानं करण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ की विद्यार्थी घरीच बसलेले आहेत आणि शिक्षक कुठून तरी दूरवरून शिकवत आहेत. कदाचित म्हणजे हे पूर्वी कुठेतरी असेल, काहीतरी असेल, पण आपल्यासाठी तरी नवीन होतं. पण आपण या सगळ्या बदलांना सामोरं गेलोय व्यवस्थितपणाने. आता ही 1-2 वर्ष होतात आणि तिसरं वर्ष आहे. पण मला वाटतं की आता म्हणजे मला नाही, सर्वांनाच वाटतं, आपल्या सर्वांनाच अपेक्षा आहे, खात्री आहे की आता कोविड संपेल. कोविड-19 आता त्याची तिसरी लाट वगैरे भीती प्रचंड आहे, पण ते संपेल आणि आपण पुन्हा एकदा महाविद्यालयामध्ये जाऊ. पुन्हा एकदा आपले तास होतील, आपले शिक्षक आपल्याला शिकवतील, पुन्हा एकदा त्या काळ्या फळ्यांवरती काहीतरी लिहिलं जाईल, आपण तिथेच बसून वाचू, प्रश्नांची उत्तरं देऊ. खूप छान असेल ते, बघूया आपण. त्यासाठी म्हणजे आपण चांगली अपेक्षा करूया. असो, आपण ज्यावेळी एखादा अभ्यासक्रम किंवा आपल्यासाठी एखादा अभ्यासक्रम सेट केलेला आहे किंवा कुणीतरी तज्ञ माणसांनी किंवा अनुभवी किंवा त्या अभ्यास मंडळानं हा अभ्यासक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे, तर अर्थातच याची काही उद्दिष्टे असली पाहिजेत. नाहीतर असाच काहीतरी तुम्ही 12वी पास झालेले आहात, मग आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार, मग चला काहीतरी अभ्यासायला द्यायचंय, असं कधीही नसतं. आणि ही जी उद्दिष्टे आहेत, हे उद्दिष्टे इथे दिलेले आहेत, आपण त्याचं जरा वाचूया. विविध क्षेत्रांतील भाषा व्यवहाराचे स्वरूप व गरज समजावून देणे, या व्यवहार क्षेत्रातील मराठी भाषेचे स्थान स्पष्ट करणे व त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास करणे, विविध क्षेत्रीय मराठी भाषेच्या वापराची कौशल्ये विकसित करणे, विविध लेखन प्रकारांचा अभ्यास व प्रत्यक्ष लेखनाची कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यांची व विचारांची ओळख करून देणे,
विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक व वैचारिक मूल्यांची जोपासना करणे फार फार चांगली उद्दिष्ट आहेत. म्हणजे मी जर वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होणार आहे, तर माझ्या या शाखेमध्ये किंवा माझ्या या शाखेत अभ्यास करून मोठी झालेली कर्तृत्ववान व्यक्ती कोण आहे, त्यांच्या कार्यांची आणि विचारांची दोन भिन्न गोष्टी आहेत. ओळख करून दिली जाईल. अर्थात उत्कर्ष वाटा हे जे काही पुस्तक आहे, त्यामध्ये जे काही 10 पाठ आहेत, तो प्रत्येक पाठ हा तुमच्यावर काहीतरी संस्कार करणार आहे. अशी दिग्गज मोठी मोठी माणसं आहेत. तर आहेच अभ्यासक्रमामध्ये ते सर्व. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक व वैचारिक मूल्यांची जोपासना करणे. तिन्ही संकल्पना किंवा हे तीनही मूल्य अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ती तुमच्यात दृढ होतील. याची बीजं कुठेतरी तुमच्यामध्ये पेरली जातील असा प्रचंड आत्मविश्वास या मंडळाला आहे आणि त्यामुळे त्यांनी या अभ्यासक्रमाची निवड किंवा अभ्यासक्रम तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आपण याच्यावरती भरपूर बोलू शकतो. उदाहरणार्थ विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराचं स्वरूप व गरज समजावून देणे म्हणजे काय वगैरे, पण त्यावरती जास्त वेळ खर्च न करता आपण प्रत्यक्ष आपल्या अभ्यासक्रमाला पाहूया. दुसरं आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं आहे की मी ज्यावेळी तुम्हाला असं म्हणतोय की आपण आता BCom मराठीचा अभ्यासक्रम समजावून घेत आहोत, त्यावेळी हा अभ्यासक्रम फक्त प्रथम सत्राशी संबंधित आहे. तुम्ही आतापर्यंत एका अनुभवातून आलेले आहात की आम्ही वर्षभर अभ्यास करतोय आणि मग वर्षाला आमची परीक्षा होते आणि आपण त्याला अॅन्युअल पॅटर्न म्हणतो किंवा वार्षिक परीक्षा होते. विद्यापीठीय किंवा आता विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामध्ये किंवा विद्यापीठीय पदवी शिक्षणामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा बदल आहे तो असा आहे की तुम्हाला इथे सेमिस्टर पद्धती आहे. म्हणजे काय की तुम्ही बघा, आपण म्हणतो की नाही दिवाळीच्या सुट्ट्या लागतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात किंवा दिवाळीपर्यंत एक सत्र असतं आणि दिवाळीच्या नंतर दुसरं सत्र असतं. आता दिवाळीच्या पूर्वी म्हणजे समजून घेण्यासाठी म्हणूया, कारण दिवाळी तर आता पुढच्या महिन्यात आहे आणि आपण तर आता कुठे अभ्यासाची सुरुवात करतोय, सो हे सगळं ते बदललेलं आहे. परंतु समजून घेण्यासाठी आपण काही पारंपरिक संदर्भांच्याच आधाराने पुढे जाऊया. तुम्हाला आता प्रथम सत्र, द्वितीय सत्र असा अभ्यास करावा लागेल. पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही सेकंड इयरला जाल त्यावेळी तुम्हाला थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर असा अभ्यास करावा लागेल. ज्यावेळी तुम्ही थर्ड इयरला जाल त्यावेळी तुम्हाला फिफ्थ सेमिस्टर अँड सिक्स्थ सेमिस्टर असा अभ्यास करावा लागेल. मग मला एक सांगायचं आहे की जर आम्ही आज प्रथम सत्रामध्ये असू तर आम्ही आमचा पूर्ण फोकस प्रथम सत्रावरच करू शकतो, द्वितीय सत्रावर नाही. आमच्याकडे जर एक्स्ट्रा वेळ असेल, आम्हाला वाचनाची आवड असेल, आम्ही फार जिज्ञासू असू, आम्हाला प्रश्न पडणारे आम्ही अत्यंत चिकित्सक वृत्तीचे असू, तर मी तर म्हणेल की तुम्ही ग्रंथालय वाचून काढा. अडवलं कोणीच नाहीये. पण जर आमच्याकडे आमचा खूप सारा कामाचा दबाडका असेल, आम्हाला आमच्या इतरही काही म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही अभ्यासच केला पाहिजे हे झालं खरं, पण आज सर्वच विद्यार्थ्यांच्या वाट्याला इतकं निवांत पण येतं का, तर मुळीच नाही. त्यामुळे आपण आपली सगळी कामं करत करत आपल्याला छोटे छोटे टार्गेट सेट करावे लागतील. अर्थात पहिलं टार्गेट आपलं हे आहे की मी जर फर्स्ट इयरला आहे तर मी फक्त फर्स्ट टर्मवर फोकस करणार. फर्स्ट टर्म मी सक्सेसफुली पास होणार, देन मी सेकंड टर्म वरती फोकस करणार. मला आपल्याला हे समजावून सांगायचं आहे की इथे मी जर प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम तुमच्या समोर ठेवला असता तर गोंधळ झाला असता. तो द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम आज तरी या क्षणाला तुमच्यासाठी काहीही महत्वाचा नाही आहे. महत्वाचं हे आहे की फर्स्ट टर्म आणि आपण तेच पाहतोय. आणि या ठिकाणी आणखीन एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत चांगलं वाक्य आहे जे कायम मला तुमच्या समोर ठेवायला किंवा मी कायम ठेवत असतो जिथे जिथे गरज पडते. आज तुमच्या समोर ते ठेवायला आवडेल की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कधी कधी हा त्यांनी शब्द वापरलेला नाही, परंतु मी वापरतोय की ते तुम्हाला नॅरो माइंडेड व्हायला पाहिजे. इफ यू वॉन्ट टू बी सक्सीड देन यू मस्ट बी नॅरो माइंडेड. आता एवढ्या मोठ्या व्यापक आणि किंवा एवढ्या मोठ्या उच्च व्यक्तिमत्वानं असं संकुचित वगैरे बनावं असं म्हणणं आपल्याला कदाचित वाटतं, अरे बाबासाहेब असं कसं काय म्हटले असतील, पण होय ते खरं आहे. कारण जर तुम्ही असं तुमचं दृष्टी जर कधी कधी अशी फार व्यापक ठेवली ना की मग छोटी छोटी यश सुद्धा आपल्या हातातून निघून जातात. तुमच्या बाबतीत हे असं घडू नये. त्यामुळे मी सांगतोय की फक्त एकाच विषयाचं म्हणून नाही, यावर्षी तुम्ही 5, 6, 7, 8, 10 जे काही विषय असतील त्या विषयांचा पूर्ण अभ्यास नाही करू शकत. तुम्ही यावेळी फक्त प्रथम सत्रचाच अभ्यास करू शकतात.
आणि या सत्राच्या शेवटी जे काही विद्यापीठ परीक्षा घेईल त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतात. सोबतच मी ज्यावेळी तुम्हाला आता म्हटलं की हे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आहे, तर काही मार्क्स हे महाविद्यालयाच्या हातात असतात. अर्थात तुमचा जो विषय शिक्षक, तुमचे जे विषय शिक्षक असतात, शिक्षिका असतात, त्यांच्याकडे ते मार्क्स असतात. ते तुमचं अंतर्गत मूल्यमापन करत असतात. हे अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर कधी महाविद्यालयामध्ये येतच नाही आणि काय मूल्यमापन असणार आहे? असं कधीच नाही. तुमच्याकडून जे काही रिटर्न मध्ये घेतलं जातं, गृहपाठ असतील वगैरे सर्व काही, त्यात तुमच्या आता ते त्या शिक्षकावर अवलंबून आहे की त्याच्याकडे मूल्यमापनाचे पॅरामीटर्स किंवा परिमाण कोणकोणती आहेत. म्हणजे नाही का, आपण म्हणतो की नाही आम्हाला माणूस बघता क्षणी कळतो, किंवा आपण म्हणतो की नाही तो बोलायला लागला कीच मला कळालं की तो किती असा आहे तसा आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या हँडरायटिंग वरून, तुम्ही तुमच्या लेखनामध्ये वापरत असलेल्या संदर्भांवरून, तुम्ही तुमच्या शिक्षकांशी बोलत असतात त्यावेळी तुम्ही तुमची भाषा आणि कितीतरी गोष्टी आहेत. एका जिवंत माणसाचं मूल्यमापन करण्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा अवलंब होतो आणि त्यालाच अंतर्गत मूल्यमापन म्हणतात. मग ह्या सगळ्यांचं मिळून जे काही मार्क्स मिळतात ते तुमच्या फर्स्ट इयर मधील प्रथम सत्रातील मार्क्स असतात. प्रथम सत्र झाल्यानंतर पुन्हा तुमचा फोकस द्वितीय सत्रावरती असतो. असंच तुमची जर्नी आता सुरू होणार आहे. विद्यापीठीय जीवनामध्ये तुम्ही आता यावर्षी म्हणजे पहिल्यांदाच प्रवेश करताय. आतापर्यंत जे होतं ते सर्व बोर्डाचे अभ्यासक्रम होते, 10वीचा बोर्ड, 12वीचा बोर्ड, पण आता हे विद्यापीठीय शिक्षण आहे. इथे बंधनं सैल असतील, पण जबाबदाऱ्यांचं भान असावं लागतं, हा अलिखित नियमही असतो. इथे तुम्हाला लोक तुम्ही मोठे झाले आहात असं म्हणतील, पण याचा अर्थ त्यांचं तुमच्याकडे लक्ष नसतं असं नाही, लक्ष असतं. त्यामुळे आपण फारच मोठे झालोय आणि अगदी आता आकाशाला आपले हात पोहोचत आहेत असं म्हणण्याच्या भ्रमामध्ये आपण असतो. पण त्याच वेळी आपले पाय जमिनीपासून दूर तर जात नाहीत ना, याचं भानही बाळगणं गरजेचं आहे. अर्थात खूप साऱ्या जबाबदाऱ्या, खूप सारं गांभीर्य, खूप सारं मॅनेजमेंट, खूप साऱ्या गोष्टी आता तुम्हाला शिकाव्या लागतील, कारण तुम्ही आता मोठे झालेले आहात. आणि अशा मोठ्या विद्यार्थ्यांसाठी आता हा छोटासा पण मोठाच अभ्यासक्रम बघूया आपण. अभ्यासक्रम कसा आहे तो. प्रथम सत्र अभ्यासक्रमामध्ये बघा, इथे कसं असतं की काही घटक असतात आणि त्याला एक श्रेयांक दिलेला असतो. आता एक श्रेयांक हा 15 तासिकांचा असं त्याचं ते मोजमाप किंवा त्याचं हे आहे. तर इथे पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा एकूण 3 घटकांचा अभ्यासक्रम आहे. आणि पहिल्या घटकामध्ये आहे आपल्याला निबंध लेखन. तुम्ही तर थोडे असं आनंदी झाला असाल की आता निबंध लेखन म्हणजे काय, फार छान मस्त आम्ही लिहित आलोय ते सगळं, आम्ही शिकत आलोय ते सगळं. पण नाही, इथे थोडासा बदल आहे. काय बदल आहे? या निबंध लेखनामध्ये तुम्हाला वैचारिक निबंध लेखन करावयाचं आहे. यामध्ये तुम्हाला ललित निबंध लेखन करावयाचं आहे. यामध्ये तुम्हाला वाणिज्य विषयक निबंध लेखन करावयाचं आहे. याचा अर्थ तुम्ही इतर फापट पसारा किती लिहू शकत असाल, पण जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये वाणिज्य विषयक निबंध विचारला आणि त्याबद्दल लिहिता आलं नाही तर काही उपयोग नाही. तर इथे आपण निबंध लेखन म्हणजे काय शिकूया. त्यानंतर वैचारिक कशाला म्हणायचं, ललित जरा तुमचं थोडंसं ते परिचयाचं असू शकतं. पण वाणिज्य विषयक आता हे नवीनच आहे, हे काही तुमच्या परिचयाचं फार असं नाहीये, कारण मग आपण हे सर्व इथे शिकणार आहोत. आणि जो दुसरा घटक आहे, जो 2 श्रेयांकाचा आहे, इथे एक अभ्यास पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे, उत्कर्ष वाटा. आता हे उत्कर्ष वाटा हे संपादित केलेलं पुस्तक आहे. ते कुणाही एका लेखकाने लिहिलेलं नाही. संपादकीय काय आणि स्वतः लेखक लिहितो त्यावेळी काय, हा जो फरक आहे तो आजच तुम्हाला सांगितला पाहिजे. हे जे पुस्तक आहे ते संपादकीय आहे, अर्थात 2-3 लोकांनी मिळून ते लिहिलेलं, त्याला संपादन केलेलं आहे. तर त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे आहेत, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम रोंगटे आहेत, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे आहेत. म्हणजे काय केले या लोकांनी? काय केलं, या लोकांनी एक विचार केला की चला आता बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पुस्तक द्यायचं आहे, पण त्यांच्यावरती काही संस्कार झाले पाहिजेत. त्यांना या पुस्तकामधून काहीतरी भेटलंच पाहिजे. आणि मग त्यांनी
शोधाशोध केली असेल, त्यांनी काही पुस्तकं, काही लेख डोळ्याखालून घातले असतील आणि जे काही निवडले गेले त्या उत्कृष्ट अशा 10 लेखांचा समावेश असणारं उत्कर्ष वाटा हे बुक त्यांनी प्रकाशित केलं आणि ते तुमच्या अभ्यासाला ठेवलेलं आहे. श्रेयांक 2 अर्थात जास्त वेटेच्या पुस्तकाला आहे. या पुस्तकामध्ये काय आहे किंवा आपण ते नंतर वर्गामध्ये पाहू किंवा तुम्ही पाहाल. यामध्ये 10 लेख आहेत आणि 10 लेखांमधून एक वेगळा संदेश, एक वेगळं वैचारिक विश्व तुमच्या समोर उभं राहतं किंवा मूल्यांसाठी माणसं कशी ठामपणानं उभी राहतात या सगळ्या बाबी तुमच्या किंवा अगदी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं जातं किंवा अगदी ग्रामीण भागामध्ये जन्माला आलेली महिला कुणाचंही तिच्याकडे लक्ष नाही पण ती तिचं काम करत राहते आणि शेवटी चंद्रकांत पाटलांसारखा माणूस तिला भेटायला जातो किंवा ती बीज माता म्हणून नावारूपाला येते. खूप सारं आहे ते 10 पाठ आहे त्या 10 पाठांमध्ये तुम्हाला हे सर्व शिकायचं आहे. तर आता हा अभ्यासक्रम आम्ही शिकून पूर्ण केला. बरं पुढे आता आमचे प्रश्नपत्रिका असेल किंवा आमच्या परीक्षा होतील त्या कशा असतील आपण ते पाहूया. आपण हे सर्व अत्यंत कमी वेळेत पाहतोय कमीत कमी वेळेत यासाठी की अलीकडे आपल्याला 10 ते 15 मिनिटांचे व्हिडिओज पाहण्याची सवय असते. तर हे फार असं अर्धा तास कुणी पाहावं परंतु कितीही कमी म्हटलं तरी थोडासा वेळ ते त्यासाठी लागतोच. सो इथे बघा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विद्यापीठ सत्र परीक्षा अर्थात मी म्हटलं होतं की विद्यापीठ 70 मार्कांची परीक्षा घेतं आणि 30 मार्क्स महाविद्यालयाच्या हातात असतात किंवा तुमच्या त्या शिक्षकांच्या हातात असतात, शिक्षिकेंच्या हातात असतात. हा पॅटर्न ठरलेला आहे. काय आहे इथे 4 प्रश्न विचारले जातील. पहिला असेल निबंध लेखनाचा त्यामध्ये वैचारिक ललित वाणिज्य विषयक 300 शब्दांपर्यंत हा निबंध तुम्हाला लिहावा लागेल. तो म्हणजेच घटक पहिला. बघा इथे घटक फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला जे आत्ताच्याच पूर्वीच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं. तर हा घटक पहिल्यावरती असेल गुण असतील 15. प्रश्न दुसरा असेल 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 शब्दांपर्यंत हा पण घटक दुसऱ्यावरच विचारला जाईल. प्रश्न तिसरा असेल 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांपर्यंत घटक दुसरा आणि प्रश्न चौथा सुद्धा घटक दुसऱ्यावरच आहे. आपण पूर्वीच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की जो पहिला घटक आहे त्यामध्ये फक्त निबंध लेखन आहे. 1 श्रेयांकाचा तो घटक आहे 15 मार्कांसाठी त्यावरती कायम प्रश्न विचारला जातो आणि जो दुसरा घटक आहे त्यामध्ये 55 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात. हे जर एकदा लक्षात घेतलं ना की मग बऱ्याच गोष्टी सुकर किंवा सहज सोप्या साध्या होतात. आणि अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ते 2 टप्प्यांमध्ये तुमच्याकडून घेतलं जाईल. एक आहे लेखी परीक्षा जी 15 मार्कांची असेल आणि दुसरं आहे प्रश्न मंजुषा सादरीकरण प्रकल्प गृहपाठ तुम्ही त्याला होम असाइनमेंट वगैरे म्हणतो आपण त्याला ते 15 मार्कांचं असेल. यामध्ये एक बाब अशी आहे की तुम्ही म्हणाल की हे सगळं समजावून सांगण्याचा उपयोग काय कारण गेल्या 1-2 वर्षांपासून आम्ही ऑनलाईन द्वारे असं टिक करत प्रश्नपत्रिका सोडवतोय किंवा विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या परीक्षा आम्ही पास झालोय. हो हे खरं आहे पण हे काही कायम आणि परमनंट किंवा स्थिर असं नाहीये. हे बदलणार आहे. मी आता या व्हिडिओच्या पूर्वी सांगितलं की कोणत्याही क्षणी असं होऊ शकतं की चला कोविड थांबलेला आहे तो कोरोना थांबलेला आहे आणि का असं नाही कारण मला वाटतं की आता पुढच्या काही दिवसांमध्ये शाळा भरतील कॉलेजेस भरतील त्यावेळी तुम्हाला हे टिक करून उत्तरं द्यावी लागणार नाहीत. तुम्हाला वर्णनात्मक पद्धतीनेच प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील आणि त्यावेळी तुम्हाला निबंध लेखन 300 शब्दांपर्यंतच लिहावं लागेल. 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं 50 शब्दांपर्यंतच लिहावी लागतील. हे न टाळता येणारं सत्य आहे. किंबहुना विद्यार्थी या नात्यानं आपण साठी तयार असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि इथे बघा शेवटी तुम्हाला दिसेल की एकूण 70+30 इथे हे 100 गुण तुमचे तयार होतात. 30 गुण महाविद्यालय देतं 70 गुणांची विद्यापीठ परीक्षा घेतं. 100 मार्क्स प्रथम सत्रासाठी आहेत. द्वितीय सत्रासाठी सुद्धा असंच काहीसं असेल तुमच्याकडे पण आपण ते पुढे बघूया. तुर्तास आपण एवढंच पाहतोय कारण हिमालय दिसता क्षणी मोठा दिसतो आणि त्याला सर करायचा असेल
तर पहिली नजर त्याच्या पायथ्याशी असावी लागते. बऱ्याचदा फार उंचीवरचं पाहण्यास गेलं की आपल्या मानेचा कळस मोडण्याची फार भीती असते. सो त्यामुळे आणि ऍट द एंड म्हणजे आपण आता अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे. तर आता शेवटी मग आता काय हे असं काय हे की हे सिर्फ चलते रहने से मंजिल ये तख्त हासिल नहीं होता, निकले कहाँ से और रुकने का नक्शा जहन में होना जरुरी है. मला याची नम्र जाणीव आहे की हे काही माझं लेक्चर नाहीये जे मला 50 मिनिट्स तुमच्याशी चर्चा करत राहायला पाहिजे. पण जाता जाता एक संदेश मात्र नक्कीच देईल की बघा, यश हे प्रत्येकाला हवं असतं. किंवा प्रत्येकाला वाटतं की मी यशस्वी व्हायला पाहिजे, पण त्याचे काही नियम असतात, त्याच्या काही अटी असतात, काही शर्ती असतात. त्यातली मला वाटतं की काही शर्तींपैकी एक शर्त अशी आहे की ती म्हणजे गाढव मेहनत करणे नाही किंवा स्वतःला कायम बिझी ठेवणं. म्हणजे आपण काय भिंतीवरचं घड्याळ नाही आहोत कायम टक 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 करत राहायला. आपण हाडामासाची माणसं आहोत. आपण कधीतरी विचार केला पाहिजे, कधीतरी चिंतन केलं पाहिजे, कधीतरी शांत राहिलं पाहिजे, कधीतरी मौन धारण केलं पाहिजे आणि स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे कि मैं जितना तो चाहता हूं, लेकिन क्या मुझे पता है मैं किस जगह पर खडा हूं और मुझे कहां पोहोचना है. हे फार महत्वाचं आहे. कारण काय होतं ना की आपण ज्यावेळी आपल्या घराचा उंबरठा सोडतो त्यावेळी बाहेर ही गर्दी दिसते जी बेफाम धावते आहे. पण त्यातल्या शेकडा 90% लोकांचं एक त्यांना हेच माहित नसतं की आपण कुठे चाललोय. जस्ट गर्दी आहे, सर्वच धावत आहेत. मला वाटतं या गर्दीतला माणूस तुम्ही होऊ नये. तुम्ही एक विचारशील, चिंतनशील आणि कायम यशाकडे लक्ष असणारा आणि ते यश पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं न थांबता न थकता मेहनत करणारा माणूस तयार व्हायला हवं. इसलिए तो वर लिहिलं होतं की सिर्फ चलते मत रहिए, कभी रुकिए, खुद को पूछिए कि एग्जैक्टली हम क्या चाहते हैं हमसे और उसके लिए काम कीजिए. असो, उत्कर्ष वाटा जे अभ्यास पुस्तक तुम्ही अभ्यासणार आहात, निबंध लेखन जे लिहिण्याची कला तुम्ही अवगत करणार आहात आणि सेकंड टर्म मध्ये सुद्धा असाच अभ्यासक्रम असेल. आणि जे 10 पाठ आहेत त्या जमलंच तर त्या 10 पाठांवरच्या 10 व्हिडिओज आपण बनवणार आहोत. हे सर्व व्हिडिओज तुम्हाला जर वाटतं की नाही चला आपल्याला ते भेटावेत तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावंच लागेल असं मी म्हणत नाही, पण केलं तर जरा ते सोपं आहे. आणि आणि सर्वात महत्वाचं की तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचारावंसं वाटत असेल तर इथे 9421 नंबर दिलेला आहे किंवा काही चुका असतील ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटत असतील आणि तुम्ही सांगू शकतात, असं काही नाही. तर तुमच्या या सूचनांचं स्वागत केलं जाईल. त्यावरती आपण पुन्हा काम करून त्यामध्ये सुधारणा कशी आणता येईल हा प्रयत्न केला जाईल. असो, विद्यापीठीय जीवनामध्ये प्रवेश करणाऱ्या तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या या अत्यंत भयावह परिस्थितीमध्येही आपण आपलं शिक्षण चालू ठेवलंय, शिकत आहात. खरं म्हणजे यासाठी तुमचं खूप खूप कौतुकही करतोय आणि तुम्हाला फर्स्ट इयर साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.